विरार अंधेरी लोकलमध्ये प्रवाशांमध्ये तुंबळ हाणामारी झाली आहे। हाणामारीचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय। दादागिरी करणाऱ्या गटासोबत प्रवाशांचा राडा झालाय। दादागिरी करणाऱ्या गटावर कारवाई करण्याची प्रवाशांकडून आता मागणी केली जाते। हे दृश्य आपण पाहतोय विरार अंधेरी लोकलमध्ये झालेल्या हाणामारीचे। प्रतिनिधी विपुल पाटील फोन लाईन वरून जोडले गेलेले आहेत। आपण त्यांच्याशी या संदर्भात बोलूया। विपुल, खरं तर आपण सर्वजण लोकलने प्रवास करत असतो। असे दादागिरी करणारे जे गट आहेत, ग्रुप आहेत, ते आपल्याला अनेकदा लोकलमध्ये दिसत असतात। आता नागरिकांचं नेमकं काय म्हणणं आहे, नेमकी काय मागणी? विक्रम, नक्कीच ही धक्कादायक घटना म्हणावी लागेल, कारण की दररोज मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत विरार तो चर्चगेट पर्यंत दररोज कामासाठी प्रवास करत असतात। मात्र या लोकल फेऱ्यांमध्ये आता मोठ्या प्रमाणात जे प्रवासी आहेत त्यांची ग्रुपबाजी ही मोठ्या प्रमाणात झालेली आहे। मात्र जर नवीन जो प्रवासी जर प्रवास करत असेल तर त्याला चढण्यासाठी दादागिरी केली जाते। अशा या प्रवाशांवरती गटबाजी करतात त्या लोकांवरती रेल्वे प्रशासनाने कारवाई केली पाहिजे अशी मागणी आता प्रवाशांकडून होतोय। बरं, नेमकी काय कारवाई केली जाते त्याकडे तुमचं लक्ष असू द्या। ही दृश्य आपण पाहतोय, या दृश्यांमध्ये आपण पाहू शकतो कशा प्रकारे मुंबई लोकलमध्ये हाणामारी केली जाते। दादागिरी करणारा गट विरुद्ध प्रवासी अशी ही हाणामारी झालेली आहे। एक्सक्लुझिव्ह दृश्य पुढारी न्यूजच्या टीव्ही स्क्रीनवर। खरं तर अशा घटना मुंबई लोकलमध्ये सातत्याने घडत असतात। मुंबई लोकलमध्ये काही गट तयार झालेले आहेत जे रोज प्रवास करतात। नवा प्रवासी आला की त्याच्यावर दमदाटी करण्याचा प्रयत्न केला जातो आणि त्याचं रूपांतर हे अशा प्रकारे हाणामारीमध्ये होतं। बरं, या हाणामारीचे परिणाम आणखी घातक असू शकतात। या हाणामारीमध्ये, या झटापटीमध्ये एखादा प्रवासी जर चालू लोकलमधून पडला तर त्याच्या जीवाला धोका निर्माण होऊ शकतो। त्याच्यामुळे प्रशासनानं लवकरात लवकर अशा गटांवर कारवाई करणं ही मागणी आता सर्वसामान्य प्रवाशांकडून केली जाते आणि ती गरज आहे।